म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेले आमचे पैसे बुडणार तर नाहीत ना, असा प्रश्न माझे क्लायंट्स मला अनेकदा विचारतात. खरं तर असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येणं हे साहजिक आहे. कारण की आसपास अनेक बँका, अनेक पतसंस्था, अनेक गोष्टी बुडताना दिसतात आणि त्यामुळं आपण कष्टाने कमवलेला पैसा हा बुडणार तर नाही ना, असा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण होतो. खरं तर 1963-64 पासून म्युच्युअल फंड हा जो काही गुंतवणुकीचा प्रकार आहे, तो अस्तित्वात आहे. त्याला सेबीचे सगळी बंधनं आहेत. पूर्णतः रेग्युलेटेड आहे. परंतु केवळ लोकांपर्यंत त्याची माहिती फार न गेल्यामुळं लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो. म्युच्युअल फंड सही है, ही जी काही कॅम्पेनच्या माध्यमातून या ठिकाणी चालवली गेली. तर त्यामुळं आज अनेक लोकांच्या तोंडी म्युच्युअल फंड, एस-आय-पी, एस-डब्ल्यू-पी ह्या सगळ्या संकल्पना आहेत. मग खरंच असं झालंय का आत्तापर्यंत, की कोणीतरी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले आणि ते पैसे बुडाले? तर मित्रांनो, माहिती सांगायला आनंद वाटतो, की असं एकदाही झालेलं नाहीये, की म्युच्युअल फंडातले पैसे बुडाले. हां, म्युच्युअल फंडात एखादी कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम आला, तर त्या म्युच्युअल फंडाच्या सगळ्या सिस्टममध्येच अशी व्यवस्था आहे, की ते सगळे पैसे त्या व्यक्तीचे जे सगळे कोणी गुंतवलेले असतील, ते सगळे दुसऱ्या ह्याच्याकडे पास ऑन होतात. परंतु पैसे बुडाले असं कधीही घडलेलं नाही इतक्या सगळ्या वर्षांमध्ये. त्यामुळं म्युच्युअल फंड हे सुरक्षित आहेत निश्चितपणे. त्या ठिकाणी फक्त आपण गुंतवणूक करत असताना त्याच्यामध्ये रिस्क काय आहे ती समजून घ्या. रिस्क ही टाईम रिस्क आहे. म्हणजे आपण गुंतवणूक केली आणि मार्केट पडलं, तर त्या पडलेल्या कालावधीपुरतं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम झालेला दिसेल. पण पुन्हा मार्केट पूर्वपदावर आलं, तर तुम्हाला पुन्हा तुमची गुंतवणूक वरच्या दिशेने वाढत असताना दिसेल. मार्केटमध्ये पडझड होणं हा मार्केटचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना मार्केट पडतं, त्यामुळेच अनेकांना पैसे कमवण्याची संधी मिळते. त्यामुळं मार्केट हे मार्केटच्या पद्धतीने वाढणार, चढणार, पडणार, पुन्हा वाढणार आणि मग त्यामुळे त्यात गैर काही नाही. फक्त आपण त्या ठिकाणी हे समजून घेतलं आणि मग हे समजून घेतलं आणि गुंतवणूक केली, तर आपल्याला निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला काही अडचणी असतील तर जरूर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.